जातील. पुन्हा एकदा दोन संघ समोर समोर, जेसीसी आणि आई एकविरा नारंगी. नाणेफेकीचा कौल जिंकला होता जेसीसीने आणि प्रथम बॅटिंगला आमंत्रित केलंय आई एकविरा नारंगी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. एका बाजूला निखिल तर नॉट सेकंडला चेतन. हो हो, क्या बात आहे स्वप्नील सर. स्माईल काहीतरी दाखवते, परंतु शेवट कुठपर्यंत होईल हे सुद्धा बघणं महत्वाचं असेल. पहिले षटक घेऊन प्रकाश पाटील सज्ज होतोय निखिल समोर. ओहो, पहिला चेंडू ड्राईव्ह केला काय जबरदस्त हे फटका लावलंय. एका हाताने चेंडूला अडवलं, त्यानंतरची सरळ फेकी झाली आणि पहिला हादरा टीम आई एकविरा नारंगी संघाला. निखिल गॉन. नवीन बॅटर मैदानाच्या दाखल होते मिस्टर हरीश. अजून एक डावखुरा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहा पहिल्या चेंडूवर काय घडलं. ड्राईव्ह केला होता, प्रयत्न होता त्या दोन खेळाडूच्या मधून. त्यानंतर गौतम पाटीलचं त्या एफर्टने निखिलला बाद केलंय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ड्राईव्ह केलं, समोरच्या दिशेने चेंडू अडवला का तर येस, चेंडू अडवलाय, येतोय डॉट बॉल. दोन चेंडूचा खेळ झालाय आणि धावफलक अजूनही ओपन नाही झालं. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू अडवलाय, एक धाव पूर्ण केली जाते आणि अखेरच धावांचा श्रीगणेश होतोय आई एकविरा नारंगी संघाचा. 3 चेंडूचा खेळ झालाय, जिकडे एक धाव धावपलकावरती आहेत, एक गडी बाद आहे आणि प्रकाश पाटील पुण्यात सज्ज होतोय. ओहो, काय जबरदस्त चेंडू. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आणि निर्धाव चेंडू येतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय, जिकडे एक धाव धावफलकावर आहे. 2 खेळाडू मधून चर्चा झाले. बघूया चर्चेस काय सिद्ध होईल. 4 चेंडू 1 धाव. हलक्यात समोरच्या दिशेने सन्मान दिला गेलाय. तोपर्यंत सिंगल रन. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे, जिकडे 2 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि 1 विकेट इकडून गमावलाय या षटकामध्ये. हलक्यात पुन्हा एकदा तेच घडलंय सिंगल साठी. तर अखेरच पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 3 धावा धावफलकावर, 1 गडी बाद आई एकविरा नारंगी संघ टीम जेसीसी संघासमोर. संदीप सँडी नवीन गोलंदाजी मार्क वर आहे. पहिला चेंडू हलक्यात चेंडूला सन्मान दिलाय, तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 करून 4 धावा धावफलकावर, 1 चेंडूचा खेळ झालाय. दुसरा षटक मार्गस्थ. एक विकेट आलाय, महत्वाचा विकेट आला होता, जिने मागील मॅच मध्ये अतिशय शानदार खेळ मैदानाच्या आतमध्ये करून दाखवला होता. यावेळेला चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. विकेटचं बदन. अजून एक हादरा टीम आई एकविरा नारंगी संघाला. गॉन.
अनिकेत अन्य नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. पहा इकडे काय घडलं. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर रनआउटच्या रूपाने गडी बाद झाला. नंतर त्यानंतर आलेल्या हरीचा सुद्धा बाद व्हावा लागला. हलक्यात आणि पहिल्या चेंडूला सन्मान दिला गेला. तोपर्यंत सिंगल रन. 5 धावा धावपलकावरती 3 चेंडूचा खेळ झालाय. जिकडे दुसरं षटक मार्गस्थ आहे. संदीप पुन्हा एकदा सज्ज होते. चेतन समोर ट्राय केलाय समोरच्या दिशेने. सेट डाऊन टू ग्राउंड. चेंडू गेला सीमारेखा पार. एमपीएल चौकार. यस 4 चेंडूचा खेळ झाला. 9 धावा धावफलकावर. पहा फुलटच चेंडू होता आणि प्रॉपर टायमिंग चेंडूवर. 9 धावा 4 चेंडूचा खेळ झालाय. दिशा दिली गेली. तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे जिकडे 10 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत IIQA नारंगी संघाच्या टीम JCC संघासमोर. सँडी पुन्हा एकदा सज्ज होतोय. 10 धावा. हो हलक्यातने चेंडूला दिशा दिली गेली. तोपर्यंत सिंगल रन. तर अखेरच 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावर. पहिला चेंडू दिशा दिली गेली. तोपर्यंत सिंगल रन. अविनाश पगार नवीन गोलंदाजी मार्क वर आहे आणि पहिल्या चेंडूवर सिंगल आली गेली. 12 धावा धावफलकावर आहेत. 1 चेंडूचा खेळ झालाय. बॅकफुटर जाऊन चेंडूला ड्राईव्ह केलंय. चेंडू अडवलाय परंतु तोपर्यंत 1 धाव. धावसंख्या 1 ने भर. 13 धावा धावफलकावरती 2 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा बघा सज्ज होतोय. हलक्यातने चेंडूला सन्मान दिला. तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. 14 धावा धावफलकावर. 3 चेंडूचा खेळ झालाय. पहा 15 चेंडूमध्ये आतापर्यंत 14 धावा धावफलकावर आल्यात. 2 गडी बाद झाले आतापर्यंत. ओहो ऑन साइडला क्रॅक स्ट्रोक. चेंडू गेला सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. वीस धावा. शेवटचं आणि अंतिम षटक आहे. आतापर्यंत 20 धावा धावफलकावर आहेत IIQA नारंगी संघाच्या. इकडून रणनीती कशा प्रकारे असणार. चेतनच्या बॅट मधून 2 चौकार आल्यात आणि ते 2 चौकार किती निर्णायक असणार आहेत येणारे कालवेल सांगेल. आशिष शर्मा शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. वेगवान चेंडू. हो इकडे काय घडलंय. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू निघून गेलाय आणि दोन्ही खेळाडू चेंडूला बघत राहिल्यात आणि उत्तर आलंय 4 धावेमध्ये. 24 धावा. नशीब याला आला हे मात्र खरं आहे कारण बाउंड्री लाईनच्या एका टप्प्याच्या अगोदर चेंडू पडला होता.
ओहो वेगवान चेंडू कमबॅक केलंय या चेंडूवर बॅटाने बॉलचा संपर्क नसल्याने निर्धाव चेंडू येतोय. 24 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर निर्धाव चेंडू आलाय. येणारे 4 चेंडू काय घडेल, एखादा मोठा फटका. पुन्हा एकदा हलक्याने चेंडूला समोरच्या दिशेने वेगवान चेंडू खाली येतो तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. 25 धावा धावफलकावर. 3 चेंडूचा खेळ झाला. शेवटचे 3 चेंडू या पहिल्या इनिंग मधील. आणि बघा किती धावांचा आता जेसीसी संघासमोर टार्गेट सेट करतोय हा एकविरा नारंगी संघ. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला ड्राईव्ह केलंय चेंडूला. चेंडू अडवला. येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू. 4 चेंडू 25 धावा. पहा पहिल्या चेंडूवर चौकार आला होता परंतु त्यानंतर थोडस कमबॅक षटकामध्ये केलंय. फक्त त्यानंतर 3 चेंडूमध्ये फक्त 1च धाव आली. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओहो बॅटची एज. चेंडू गेला विकेट कीपरकडे बीट करून 1 धावेसाठी. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे जिकडे 26 धावा धावफलकावर आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होते जिकडे 26 धावा धावफलकावर. वेगवान फटका. चेंडू गेला स्टिकलर झोन मध्ये 1 धावेसाठी. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय जिकडे 27 धावा धावफलकावर आणि पाठलाग आहे 28 धावांचा. आंबा बाजला गो, आंबा बाजला गो, आंबा बाजला ये डालीला, पालना टांगीला गो, पालना टांगीला गो, टांगीला गो, टांगीला ये डालीला, आंबा बाजला गो. धोपटे काका कुठे असतील तर कॉमेंट्री साठी यायचं आहे. धोपटे काका चला नारंगी क्षेत्ररक्षक लावायचं. पाठलाग आहे 28 धावांचा आहे. काय 28 धावांचा पाठलाग होईल की 28 धावा या मैदानावर डिपेंड होतील येणारे कालवेल सांगत. परंतु सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तिकडे पहिलं षटक घेऊन जितेश सज्ज होतोय सँडी समोर. तर नॉट सेकंडला दिलीप शर्मा. पाठलाग आहे 28 धावांचा. बॅकफुटर जाऊन चेंडूला हो हातामध्ये आला नव्हता तोपर्यंत 1 धाव. धावसंख्या 1 ने पूर्ण. 1 चेंडूचा खेळ झालाय. 1 धावा धावफलकावर. जेसीसी आणि आई एकविरा नारंगी संघ. शेवटचा आणि अंतिम सामना आहे पहिल्या दिवसातील. हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केले तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. पहा पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा धावफलकावर आहेत. पाठलाग आहे 28 धावांचा. आणि पहिलं षटक घेऊन पुन्हा एकदा जितेश सज्ज होतोय. हलक्यात पुन्हा एकदा तेच घडलंय. धावसंख्या 1 ने पूर्ण. बघा पहिल्या 3 चेंडू मध्ये 3 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा सज्ज होते. 3 चेंडू 3 धावा. हो सुरेख चेंडू तोपर्यंत 1 धाव. ड्राईव्ह केलं होतं चेंडूला फेकी होईपर्यंत 1 धाव. बघा पहिल्या 4 चेंडूवर 4 धावा धावफलकावर आणि पाठलाग आहे तिकडे 28 धावांचा. मोठा फटका. हो
अनिकेतने पहिल्या अटेम्प्ट चेंडू अडवला होता, परंतु त्यानंतर चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू जिकडे 8 धावा धावफलकावर आहेत. 5 चेंडूचा खेळ झाला. सांडीच्या बॅटमधून चौकार आलाय. हलक्या हाताने चेंडूला ऑन साइडला दिशा दिली गेली, ड्राईव्ह केलं. तो प्रति 1 धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा धावफलकावर टीम जेसीचा संघ एकविरा नारंगी संघासमोर. अनिकेत बॅकफुटर जाऊन प्रॉपर टायमिंग नाही. हो, वेगाने येतोय. फेकी सुद्धा झाली होती. तोपर्यंत 1 धाव. पहिल्या चेंडूवर सिंगल आले. बघा, फेकी झाली होती, परंतु फेकी जर का इष्टनवर असते तर पहिला हादरा नक्कीच बसला असा जेसी संघाला. परंतु त्याचं काय मैदानाच्या आतमध्ये त्या प्रकारे काही घडलं नाही. पहिल्या चेंडूवर सिंगल आली गेली. हलक्या हाताने दिशा दिली गेली. तोपर्यंत सिंगल रन. 11 धावा धावफलकावर. बघा, पहिल्या षटकामध्ये 9 धावाचा धावफलकावर होता. चौकार आला होता. परंतु इकडे सुरुवात आतापर्यंत चांगली आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा अनिकेत सज्ज होतोय. मोठा फटका. हो, हातामध्ये चेंडू आला नाही. तोपर्यंत 1 धाव. धावसंख्या 1 ने भर. 12 धावा धावफलकावर. पहिल्या 3 चेंडूचा खेळ झालाय, जिकडे दुसरं षटक मार्गस्थ आहे. अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होतोय. दिशा दिली गेली हलक्या हाताने. तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने भर. 13 धावा धावफलकावर. 4 चेंडूचा खेळ झालाय. दुसरा षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा अनिकेत सज्ज होतोय. मोठा फटका. हो, यावलेला. पुन्हा एकदा काय जबरदस्त एफर्ट लावलाय. पहा, 3 चौकार आजच्या या दिवसामध्ये अडवले आणि 3ही चौकार एका हाताने अडवल्यात. काय जबरदस्त एफर्ट चेतननी लावलं गेलं या आजच्या दिवसामध्ये. चांगलं षटक आहे. आतापर्यंत 5 धावा या षटकामध्ये आल्यात आणि 14 धावा धावफलकावरती आहेत. जेसीसी संघाच्या 28चा पाठलाग करत असताना. हो, सुरेश चेंडू पायावर आदळलाय. तोपर्यंत सिंगल रन. तर 2 षटकांचा खेळ संपलाय, जिकडे 15 धावा धावफलकावर आणि मॅच इक्वेशन राहिले 12 मध्ये 13 धावांची गरज. हितेश नवीन गोलंदाज. गोलंदाजी मार्क 12-13चं इक्वेशन ह्या मॅच मध्ये राहिलं गेलं. पहिला चेंडू ड्राईव्ह केले. चेंडूला वेगाने फेकी होते. हो, हातामध्ये चेंडू आला नाही. काय जबरदस्त फेकी होती. परंतु हातामध्ये चेंडू आला असता तर चित्र काय वेगळं असतं. परंतु
त्या प्रकारचा बॅकअप नव्हता त्या चेंडूवर. त्याप्रती 1 धाव पहिल्या चेंडूवर. 16 धावा धावफलकावरती. 1 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवर सिंगल आले, जिकडे हितेश गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हाताने समोरच्या दिशेने वेगाने येतोय तोपर्यंत सिंगल रन. तसं काही 1 ने पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा आल्या. पहा पाटला काय 26चा, परंतु सुरुवात आतापर्यंत चांगली झाली. 17 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 11 धावांची गरज आहे 10-11 मध्ये. जमेची बाजू ठरले की दोन्ही सलामीर फलंदाज मैदानामध्ये आहेत. हो सुरेख चेंडू तोपर्यंत 1 धाव. हलक्या हाताने चेंडूला टॅपच्या साने ट्राय केलं तर तोपर्यंत 1 धाव. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने. सुरुवात चांगली होती, परंतु आतापर्यंत इकडून एखादा विकेट, एखादा डॉट बॉल येणं खूप गरजेचं असणार आहे एकविरा नारंगी संघासाठी. 9-10चं इक्वेशन मॅच मध्ये राहिले गेले. हितेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवला, वेगाने फेकी होते. हेच थर्ड अंपायरला रेफर केलं. नॉट आउट. 4 चेंडूचा खेळ झालाय. 19 धावा. हितेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर दिलीप. हो ऑन साइडला वेगाने फेकी झाले. काय जबरदस्त फिल्डिंग आहे. फटका ज्या प्रकारे एक्झिक्यूट केला गेला होता, त्यानंतरच इफट काय लावले बघा. इफट रॉंग साईडच्या दिशेने अडवलेला आणि त्यानंतरच फेकी सुद्धा चांगली होती, त्यामुळे निर्धाव चेंडू आलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. आता इक्वेशन काय आहे. 7 चेंडू 9 धावांची गरज. पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, या वेळेला फेकी होईपर्यंत सिंगल रन. षटक संपलंय 3. 20 धावा धावफलकावर. मॅच इक्वेशन राहिले. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. चं इक्वेशन आता या मॅच मध्ये राहिले गेले, जिकडे शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. आणि हरीश नवीन गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू ड्राईव्ह केलं चेंडूला. हो 1 धाव. चांगलं एफर्ट तिकडे लावलं होतं अनिकेतने, तोपर्यंत 1 धाव. पहा पाठलाग करायचा होता 28 धावांचा, परंतु आतापर्यंत दोन्ही सलामीर फलंदाज मैदानामध्ये आहेत. अजून एकही विकेट गमावला नाही आणि आता शेवटच्या आणि अंतिम क्षणापर्यंत ही मॅच आणून ठेवले. इकडून काय घडेल, कोण कोणावर भारी पडेल हे कालवेळ सांगेल. 5-7 इक्वेशन. हो सुरेख चेंडू. असं वाटलं होतं की ऑस्ट्रेलिया जास्त बाहेर जाईल, परंतु टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय आणि सँडेल या चेंडूने व्हीट केलंय. निर्धाव चेंडू. पहा काय जबरदस्त कमबॅक केलंय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, यावेळी चेंडू गेलाय इनटू द गॅप. 2 खेळाडूंच्या मधून ट्रॅव्हल झाला. चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. 4 धावा.
3 चेंडू 3 धावा. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर निर्धाव आणि आता चौकार आलाय. पहा त्या चौकाराने मोमेंटमला शिफ्ट आणलंय. परंतु आता 3-3चं इक्वेशन आहे. हलक्याने चेंडूला ड्राईव्ह केलंय. तोपर्यंत सिंगल रन. 2 चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे. पहा पहिल्या चेंडूवर सिंगल आले, त्यानंतर निर्धाव चेंडू, तो चौकार आला होता सँडीच्या बॅट मधून. आणि आता क्षेत्ररक्षक मध्ये यावेळेला बदल केला गेलाय. 2-2चं इक्वेशनला आणून ठेवलंय. पाठलाग होता 28 धावांचा, परंतु अजूनही सलामीचे धुणे आलेले फलंदाज मैदानामध्ये आहेत. आणि आता इक्वेशनला आणून सोडलंय, परंतु कमबॅक सुद्धा केलंय. दोन चेंडू 2 धाव्यांची गरज. बघा क्षेत्ररक्षक लावलं गेलंय आणि आता 2 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. हरीश समोर दिलीप शर्मा सज्ज होतोय, जिकडे 2 चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे. ड्राइव केलं. हो, कहाणी में आया है ट्विस्ट. एवढा मोठा इम्पॅक्ट आला या कहाणीमध्ये. विकेट आलाय, ब्रेक थ्रू आलाय. या अगोदर बरंच काही घडलंय बघा या षटकामध्ये, बरंच काही घडलंय. विकेट आलाय, ब्रेक थ्रू आलाय, आणि जे क्षेत्ररक्षक लावलं होतं ते क्षेत्ररक्षकाने काम आतापर्यंत आईकडून नारंगी संघाला करून दिलंय. अजूनही चर्चा आहे, येणार कोण. हो, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. गौतम पाटील. 1 चेंडू 2 धावा. काय जबरदस्त कमबॅक केलंय. 28 धावांचा पाठलाग करायचा होता आणि आता पहिला गडी बाद झालाय. आणि 28च्या पाठलाग करता करता ज्या प्रकारचं गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाजांनी करून दाखवली होती, तिथे वाखाण्याजोगू त्यांनी बघता बघता काय जबरदस्त कमबॅक या मॅच मध्ये करून दाखवलंय. 1 चेंडू 2 धावा. हरीश समोर, गौतम पाटील. मोठा फटका मारायचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही, सामना जिंकलाय. आई एकविरा नारंगी संघ सुपर 18 मध्ये दाखल होतोय. ह्या मैदानावर 28 धावा डिफेंड केल्या. चला, निखिल आणि चेतन दोघांनी यायचंय. चला, निखिल आणि चेतन. ऐकून नारंगी संघ, चला चेतन निखिल दोघांनी यायचंय.